आता राज्याच्या राजकारणात आणखी एक बॉम्ब फुटला, ज्यामध्ये एक व्यक्ती एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थिती दिसत आहे। तर व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आहे। पण झिरवळ हे आहे तरी कोण, तेच आपण सविस्तर बघणार आहोत। तर नाशिकच्या एका दुर्गम आदिवासी भागातून येऊन 1984 मध्ये आपल्या वानेरी गावचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि पुढे लोकसंपर्काच्या जोरावर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते विधानसभेवर निवडून आले। पुढे झिरवळ दिंडोरी मतदारसंघातून तब्बल 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले। मात्र 2009च्या निवडणुकीत झिरवळांना पराभवाचा धक्का बसला। शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले। त्यानंतर झिरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। झिरवळ हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते। मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर झिरवळ यांनी शरद पवार यांची साथ सोडली। सध्या ते महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहे। आदिवासी समाजाचे प्रश्न मांडणारे एक आक्रमक पण स्वभावाने साधे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे झिरवळ हे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ठरले। यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सोबत जवळीक असलेले धनंजय मुंडेंना मागील वर्षी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर नुकत्याच समोर आलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला। आणि आता पुन्हा झिरवळ हे आपल्या शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बेडवर दिसत आहे। सध्या जो तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो सुमारे 7 महिने जुना असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवे अशी मागणी करणारे झिरवळ हे त्यांच्या पक्षाचे पहिले नेते होते। आणि याच दरम्यान समाज माध्यमावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। झिरवळ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली। तरी तुमच्या मते अशा गंभीर आरोपानंतर नरहरी झिरवळ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा का, ते कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।